सकल मातंग समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने डोंगराळे घटनेचा निषेध व ऑफिस फाशी द्या. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील निष्पाप 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निर्घृणपणे खून करणारी घटना घडली. या घटनेचा निषेध सकल मातंग समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. तसेच सदर आरोपीस फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली. यावेळी सकल मातंग समाज धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. झालीच पाहिजे. जलदगती न्यायालयाअंतर्गत फाशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. जलदगती न्यायालयाअंतर्गत फाशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात एका छोट्या चिमुकलीवर अक्षरशः घाणेरडा कृत्य करून तिच्यावर अत्याचार केलं आणि तिला जिवंत मारलं. म्हणजे एक भयानक हा प्रसंग. माया बहिणींचा हा छळ चाललाय प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात. हा कुठेतरी थांबला पाहिजे. तर शासन दरबारी आम्ही धुळे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं सकल मातंग समाजाच्या वतीनं की जो माया बहिणीनं हा अत्याचार चालू आहे, ज्या चिमुकलीवर घाणेरडा प्रकार झाला तर हा इतर कोणासोबत व्हायला नको आणि ज्या आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि सांगण्यात आलं. तरी शासनाला आम्ही एवढंच विनंती करतो की जो आरोपी त्याला कठोरात कठोर शासन करावं आणि त्याला फाशी शिक्षा करण्यात यावी ही विनंती. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात अतिशय घृणास्पद प्रकार असा घडला आहे. एका 3 वर्षीय चिमुकलीवर शारीरिक अन्याय करून, अत्याचार करून, तिच्यावर बलात्कार करून तिला जीवे मारण्यासारखं असं नीच कृत्य एका नराधमाने केलं आहे. या नराधमाला जलदगती न्यायालयाअंतर्गत फाशीची शिक्षा सुनावून त्या पीडितेला, त्या माझ्या चिमुकल्या माझ्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे अशी आशयाचे निवेदन समस्त धुळे जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलं आहे. शासनाला पुनश्च विनंती आहे